सत्याचा पालनवाला तो धन्य महात्मा झाला, पतितांचा पालनवाला तो धन्य ज्योतिबा झाला. सत्याचा मालाकार, जन्माची खडी तलवार, त्या समीप कोण तो बोला, तो धन्य महात्मा झाला, तो धन्य ज्योतिबा झाला. नमस्कार, मी शंतनू निळकंठ जाधव. आद्य क्रांतिकारक, आद्य शिवचरित्रकार, समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 11 एप्रिल ही जयंती. पण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कर्तृत्वाचे स्मरण केवळ या निमित्ताने होत नाही. महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला समाज सुधारणेचा मंत्र आणि प्रेरणा देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची गरज आजही आपल्याला तेवढीच आहे. किंबहुना त्यांच्या काळापेक्षाही ती गरज आज आपल्याला जास्त जाणवते. आजच्या समाजात विज्ञान, तंत्रज्ञान, साक्षरता, आधुनिकता, डिजिटलायझेशन आणि सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या, मात्र जातीय असहिष्णुता, जातीय धर्मांधता आणि हिंसाचार यांमुळे महात्मा ज्योतिराव फुले यांना अपेक्षित असलेला समर्थ समाज आजही निर्माण होऊ शकला नाही आणि ही गोष्ट मात्र मनाला अस्वस्थ करते. त्यामुळे महात्मा फुले यांना केवळ वंदन अभिवादन करून भागणार नाही, तर महात्मा फुलेंच्या विचारांचे पुनर्वसन घडवून आणणे गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओत आपण महात्मा फुले यांनी केलेले समाज परिवर्तन बघूयात. 18व्या शतकात पेशवे जनमानसात रुजली होती. तिची पाळंमुळं समाजात इतकी खोलवर रुजली होती की नियतीला सुद्धा ती उपटणं शक्य नव्हतं. अगदी भारत पारतंत्र्यात जाईपर्यंत महाराष्ट्रात पेशवे घराण्याचा वटहुकूमच होता. 1818 साली पेशवाई संपुष्टात आली खरी, पण हे फक्त बोलण्यापुरते मर्यादित होते. गोऱ्या साहेबांनी पेशव्यांचे सर्व वटहुकूम आपल्या हाती घेतले आणि त्यामुळे पेशवाई संपुष्टात आली असे फक्त म्हणण्यात आले. पण चित्र मात्र काहीसे वेगळेच होते. त्या काळी माणूसच माणसाचा इतका मोठा शत्रू होता की माणुसकीची कुणाला जाणच राहिली नव्हती. आपला हुद्दा आणि पैसा या जोरावर स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या ब्राह्मणांनी समाजात अस्पृश्यांचा, शूद्रातिशूद्रांचा छळ माजवला होता. शूद्रांना ब्राह्मणांनी शिक्षण देऊ नये एवढेच नव्हे, तर आपले वेदघोषही शूद्रांच्या कानी पडू नये याची ती पुरेपूर काळजी घेत होते. त्या काळचा समाज हा विषमता पोसणारा होता. माणसाचे धर्म नसावे अनेक, निर्मिक तो एक, ही उक्ती त्या काळात स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक विसरले होते. शूद्रांची स्थिती तर त्या काळी पशूंपेक्षाही वाईट होती. अस्पृश्यांची आपल्यावर पडणारी सावली ही पेशव्यांना चालत नसे. त्यांच्या सावली आणि त्यांच्या पाऊलखुण्या यांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून अस्पृश्यांच्या कमरेभोवती काटेरी झुडपं आणि त्यांना थुंकण्यासाठी गळ्याभोवती मडके दिलेले होते. लिंगभेद हा तर त्या काळी समाजाचा सगळ्यात बिकट प्रश्न होता. स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणूक होती. स्त्री घराबाहेर पडली की पुरुषी अभिमान दुखावला जात होता. मुलीने आईवडिलांना कितीही माया केली तरी प्रेमाची एक साधी झलक अनुभवण्याची सुद्धा तिची लायकी नव्हती, अशी परिस्थिती त्या काळी होती. 18व्या आणि 19व्या शतकात मुलीच्या जन्माची स्थिती लक्षात घेतली तर आपल्या अंगावर काटे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. मुलगी 4-5 वर्षाची झाली तोवरच तिचे हात पिवळे करून तिला सासरी पाठवायचे, हा त्या काळचा विरोध. शिक्षण कमी असल्यामुळे आणि वयाच्या कमतरतेमुळे मुलीला पुढील येणारे संकटे, पुढील येणारी आव्हाने यांची काहीच कल्पना नसायची. तिला स्वर्ग वाटत असलेल्या नरकात तिच्या सासरात तिच्या प्रवेश झाल्यानंतर केवळ चूल आणि मूल एवढेच तिचे विश्व राहत होते आणि केवळ स्वयंपाकघर हेच तिचे कार्यक्षेत्र होते. त्यात पतीच्या निधनानंतर पत्नीलाही सती जाण्याची प्रथा होती. तिच्या सरणाबरोबर पत्नीचे सरणही जळायचे. ती जीवाच्या आकांताने ओरडायची, पण जवळ असलेले धर्ममार्तंड तिला पुन्हा आगीत ढकलायचे. विधवा विवाह, केशवपण, बालविवाह यांसारख्या प्रथाच्या खाली प्रचलित होत्या. आणि अशा परिस्थितीत स्त्री शिक्षणाची स्थिती काय असेल याचं तर आपण फक्त कल्पनाच करू शकतो. दास म्हणे ज्ञानाविनं प्राणी जन्माला पाशानं, या रामदासांच्या उक्तीप्रमाणे मनुष्य प्राणी हा ज्ञानाविनं दगडाप्रमाणे असतो, पण तरीही त्या काळी स्त्री शिक्षण घेण्या इतके मोठे पाप कुठलेही नाही असा बिरुद माट्ट होता. आणि अशा परिस्थितीत 11 एप्रिल 1827 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. आणि याचे कारण असे की याच दिवशी गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या उदरी एका क्रांतिपुत्राने जन्म घेतला. आजपासून भारताच्या इतिहासात आजपासूनचे प्रत्येक दिवस सुवर्णाक्षरांनी कोरले जाणार होते. अधोगतीकडे चाललेला समाज आधुनिकतेकडे वळण्यास सुरुवात झाली होती. महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्योतिबा यांच्या यात्रोत्सवाच्या दिवशी जन्म झाल्याने त्या बाळजीवाचं नाव ठेवण्यात आलं ज्योती. लहानपणीच ज्योतिबांचे आईचे निधन झाल्यामुळे सगुणाबाईंनी त्यांना अगदी आईप्रमाणे वाढवले. लहानसा ज्योती आता मोठा होऊ लागला. आजूबाजूची परिस्थिती पाहू लागला. शूद्रांवर अन्याय होणारा जवळून बघताना ज्योतीचे मन कळवळू लागले. आणि बऱ्याच वेळा गोविंदरावांना ज्योती
असे का म्हणून प्रश्न विचारू लागला. लहानपणापासूनच ज्योतिरावांना अभ्यासाचं प्रचंड वेड आणि त्यातच त्यांची प्रश्न विचारण्याची सवय, यामुळे फुलो कुटुंबीय अनेकदा अडचणीत यायचे आणि त्यांचे हे डोक्यातील अभ्यासाचे खूळ घालवण्यासाठी गोविंदरावांनी ज्योतिरावांचा विवाह करण्याचे ठरवले. आणि तसेही ज्योतीचे वय आता 13 वर्षे झाले होते आणि त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. एका चांगल्या स्थळाच्या शोधात असलेल्या गोविंदरावांना नायगावचे खंडोजी नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीचं स्थळ चालून आलं. नायगावचे खंडोजी नेवसे पाटील यांचं घराणं नावाजलेलं, त्यामुळे एके दिवशी नायगावला निरोप पाठवून गोविंदराव, सगुणाबाई आणि ज्योतिराव आणि त्यांचे थोरले बंधू राजाराम हे नायगावला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी गेले. मुलगी अतिशय रूपवान आणि देखणी होती आणि त्यामुळे मुलगी नापसंत पडण्याचा प्रश्नच नव्हता. मुलगी पसंत पडली, लग्न ठरले आणि 9 वर्षांची सावित्री आणि 13 वर्षांचे ज्योतिबा इसवी सन 1840 साली विवाहबंधनात अडकले आणि दोघांनी मिळून देशाची दोरी हातात घेतली आणि देशाची आधुनिकतेकडे वाटचाल झाली. ज्योती आता ज्योतिराव झाले आणि सावित्री आता सावित्रीबाई झाल्या. सावित्रीबाईंना शिक्षणाचा गंध नव्हता, मात्र ज्योती वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत शिकला होता आणि त्यामुळे ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिकवण्याचे ठरवले. रोज दुपारी जेवणानंतर शेतात ज्योतिराव सावित्रीबाईंना शिकवू लागले. आता सावित्रीबाईंनाही लिहिता वाचता येऊ लागले आणि भारतीय संस्कृतीतली जी पहिली मुलगी शिकली ती हीच सावित्री. ज्योतिरावांना शिक्षणाची जी ओढ होती ती बघता गोऱ्या साहेबाच्या आणि गोविंदरावाच्या मित्राच्या सांगण्यावरून गोविंदरावांनी ज्योतिबाला पुन्हा एकदा शाळेत टाकले आणि वयाच्या 14व्या वर्षी पुन्हा एकदा शाळेत जाणे हा ज्योतिरावांच्या आयुष्यातील एक निर्णायक पॉईंट ठरला किंवा एक निर्णायक वळण ठरले. तेथून पुढे ज्योतिरावांचे इयत्ता 7वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. ज्योतिरावांच्या ब्राह्मण मित्राच्या मिरवणुकीत त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग आपणा सर्वांना माहीतच असेल. त्या प्रसंगामुळे आता ज्योतिरावांना एकच मार्ग दिसत होता. दीनदलित स्त्रिया सर्वांना शिक्षण मिळायलाच हवे, तरच ही परिस्थिती आपण बदलू शकतो हे ज्योतिरावांनी ठरवले आणि पुण्याच्या बुधवार पेठेत भिडेवाड्यात ज्योतिरावांनी मुलींसाठी 1 जानेवारी 1848 साली पहिली शाळा सुरू केली. भारतीयाने भारतातच मुलींसाठी सुरू केलेली ही पहिली शाळा होती. पहिल्यांदा हजेरीपटावर 6 हा मुलींचा आकडा होता. पण हळूहळू सावित्री ज्योतींचे विचार लोकांना पटू लागले आणि शूद्रांच्या मुलीही आता शाळेत येऊ लागल्या आणि शिक्षण घेऊ लागल्या. पण आता मुलींना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होईना आणि जरी शिक्षक मिळाला तरी धर्म मार्तंडांच्या भीतीमुळे कुणीही शिकवण्यास तयार होत नव्हते, कुणीही जास्त दिवस टिकत नव्हते. त्यामुळे आता ज्योतिबांनी सावित्रीमाईंना शिकवण्याचा निर्धार केला. आता सावित्रीमाईंना इंग्रजीही शिकवले आणि सावित्रीमाईंना आता इंग्रजीचेही शिक्षण दिले. सावित्रीमाईंना आता इंग्रजी येऊ लागले. भारतीय संस्कृतीतली पहिली मुलगी, पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान सावित्रीमाईंनी पटकावला. पण स्त्री शिक्षणाचे हे कार्य सोपे नव्हते. सनातनी लोकांचा सावित्रीमाईंना रोजचाच त्रास सहन करावा लागे. पण केवळ फक्त ज्योतिरावांचं स्वप्न पूर्ण व्हावं या इच्छेपोटी सावित्रीमाई त्या सगळ्या संकटांना समर्थपणे तोंड देत होत्या. 1848 ते 1852 या 4 वर्षांच्या कालावधीत या जोडप्याने पुण्यात 18 शाळा सुरू केल्या. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे तनमन धन खर्च करून या जोडप्याने ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू केले होते. ते पवित्र कार्य ते अखंडपणे सुरूच ठेवत होते. प्रसंगी त्यांना गृहत्याग करावा लागला. अनेक वेळा घरे बदलावी लागली. प्रसंगी प्राणावरही बितले, पण तरीही त्या परिस्थितीला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. पुढे ज्योतिरावांनी सावित्री आईंबरोबर अस्पृश्यांसाठी हौदकुला केला. विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून दिली. केशवपणाला विरोध केला आणि मानवाचे धर्म नसावे अनेक, निर्मिक तो एक या उक्तीप्रमाणे आपल्या समाजकार्याला संघटित बळ येण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शिक्षण कार्यातील भरीव योगदानाबरोबरच साहित्य क्षेत्रातही महात्मा ज्योतिराव फुलेंचे कार्य उत्तम आहे. गुलामगिरी या आपल्या ग्रंथात त्यांनी अंधश्रद्धेवर अचूकपणे भाष्य केले आहे.
पुरातन काळापासूनच ब्राह्मण सामान्य जनतेचा कसा छळ माजवत होते हे त्यांनी ब्राह्मणांचे कसब या आपल्या ग्रंथात मांडले आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, त्यांची होणारी पिळवणूक, त्यांची होणारी फसवणूक हे त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या आपल्या ग्रंथात अचूकपणे मांडले आहे. मुळात महात्मा फुलेंचे विचार, महात्मा फुलेंचे जीवनकार्य एका भागात सांगावे किंवा एका भागात ते लिहून पूर्ण व्हावे एवढे लहान नाही आणि तो माझा प्रयत्नही नाही. फक्त आज आपल्याला सर्व हक्क प्राप्त आहेत आणि आपण ज्या गोष्टींची कल्पना करू शकतो त्या गोष्टींची कल्पना करणेही त्या काळात शक्य नव्हते किंवा त्या गोष्टींचीही त्या काळात परवानगी नव्हती. आणि म्हणूनच अगदी आपण साधा विचारही केला ना तरी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील की जर महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजसेवेचे व्रत आपल्या हाती घेतलेच नसते तर आपल्या भारत देशाची शिक्षण व्यवस्था, आपल्या भारताची आधुनिकता आज कुठे असते. पण प्रश्न असा आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार आम्ही खरंच मानतो का? महात्मा ज्योतिराव फुलेंच्या प्रश्नांचं आम्ही खरंच आत्मपरीक्षण करतो का? आज आपल्या समाजात जातीय विषमता, असहिष्णुता, हिंसाचार वाढत चालला आहे आणि अधोगतीकडे आपली वाटचाल सुरू आहे. प्रगतीकडे वाटचाल करण्याऐवजी आपल्यासमोर आपल्या अस्मितेचे प्रश्न उभे ठाकतात आणि अशा परिस्थितीत सावित्री ज्योतींचे विचार आपल्यासमोर आदर्श ठरतात. ते विचार आपल्यास प्रेरणा देतात. महात्मा ज्योतिराव फुलेंचे आचार आणि विचार एक समान होते तसे आपलेही व्हावे हेच खरे महात्मांना अभिवादन ठरेल. महात्मा ज्योतिराव फुले यांना केवळ जयंती आणि पुण्यतिथी या चौकटीत केवळ बंद न करता त्यांचे सर्वव्यापी विचार अंगीकृत करणे, आचरणात आणणे हे जर आपण केले तर ती खरी त्यांना आदरांजली ठरेल. या एका प्रामाणिक हेतूसह मी शंतनू निळकंठ जाधव आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.